हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे केळ्याचे चिप्स। तर उपवासानिमित्त मी हे केळ्याचे चिप्स दाखवत आहे। तर आता महाशिवरात्र येत आहे, त्यासाठी मी उपवासाची डिश दाखवत आहे तुम्हाला। तर आता आपण हाताला तेल लावून घेतलं आणि आता आपण केळी सोलून घेणार आहोत। पिलरच्या साहाय्याने पील करून घ्यायची केळी। कच्ची केळी असल्यामुळं याची सालं अशी काढून घ्यावी लागतात। बघू शकता हाताला अजिबात चिकटले नाही किंवा हात काळा सुद्धा झालेला नाहीये। तेल लावलेलं एकदम फायदा होतो। तर बघू शकता बघा, अजिबात चिकटलेला नाहीये हाताला, नाहीतर एकदम चिकट हात होतो केळीने। तर ही एक ट्रिक होती तुमच्यासाठी। हा बघा, सगळी केळी मी अशी सोलून घेतली। आता हे थोडंसं मीठ घेतलंय, यामध्ये पाणी घालून आपण याचा घोळ बनवून घेणार आहोत। हे आपल्याला चिप्सवर टाकायला लागणार आहे। मीठ मिक्स करून घ्यायचं चांगलं। तेल गरम करायला ठेवले, बघू शकता कढईमध्ये। किसणीच्या साहाय्याने आपण चिप्स पाडून घेणार आहोत। तेल चांगलं गरम झालेलं आहे। मस्त चिप्स, पातळ अशा चिप्स सोडून घ्यायचे सगळे केळ्याचे। चांगले तळून घ्यायचे, व्यवस्थित कुरकुरीत होतील तोपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत। आता बघा, आपण हे मिठाचं पाणी केलेलं होतं, ते मिठाचं पाणी थोडंसं असं करून शिंपडून ह्या केळ्याच्या चिप्सवर टाकून घ्यायचं पाणी, शिंतोडे मारून। बघू शकता असं थोडंसं, एक चमचाभर पाणी गेलं पाहिजे इतपत, एका बॅचला इतपत पाणी टाकायचं। आणि हे जर उपवासाचे चिप्स नसते तर आपण यात हळद पण टाकली असती, आणि या मिठाच्या पाण्यातच हळद टाकायची जर तुम्ही इतर वेळा खाणार असाल तर। उपवासासाठी हळद चालत नाही, म्हणून मी बिना हळदीचे चिप्स दाखवत आहे। बघू शकताय मस्त तळत आहेत चिप्स आपले। थोडासा कलर चेंज झाला म्हणजे आपण काढून घेणार आहोत चिप्स। मस्त क्रिस्पी झालेले आहेत एकदम चिप्स, बघू शकताय, आणि कलरही बदललाय। तर मी अशाच पद्धतीने अजून चिप्स करून घेते। बघू शकताय मस्त चिप्स तयार झालेले आहेत। एकदम क्रंची असे चिप्स तयार होतात, बघू शकताय, पटकन तुटते। आता मी तुम्हाला एक दुसरी पद्धत सांगते चिप्स करायची। तर हे बघा, आपण एका ताटात पण अशी किसून घेऊ शकतो, फक्त जास्त किसून ठेवायचे नाहीत चिप्स, नाहीतर ते काळे पडण्याची शक्यता असते। जसे तुम्ही तळणार आहे तेवढ्या बॅचची म्हणजे तळणार आहे तेवढेच चिप्स पाडून घ्यायचे, तळायचे। तळायला टाकल्यावर परत दुसऱ्या केळ्याचे चिप्स पाडायचे। हे बघा, आता याने हात भाजण्याची पण शक्यता नसते, भीती वाटत नाही, कारण डायरेक्ट कुणाला तेलात सोडायला भीती वाटते। तर असं तुम्ही ताटात पण करू शकता, ताटात चिप्स पाडून कढईत सोडू शकता तुम्ही। मी अजून केळ्याचे चिप्स पाडून घेते।
एक बॅच तळेपर्यंत दुसरं केळ्याचे चिप्स पाडून घ्यायचे. या पद्धतीने पटापट आपले चिप्स तयार होतात. बघू शकताय मी ह्या केळ्याचे चिप्स पाडून घेतलेले आहेत करून. आता आपण तळून घेणार आहोत सगळे. हे चिप्स आपले तयार झालेले आहेत, मी काढून घेते. हे बघा, हे काय होतं, खाली आपण चिप्स केले ना तर असे केळ्याचे चिप्स चिटकून बसतात. म्हणून शक्यतो असं कढईतच सोडलेले चांगले. परंतु ज्यांना कोणाला तेल म्हणजे भाजण्याची वगैरे भीती वाटत असेल तर तुम्ही खालीच करू शकता, काही हरकत नाही. बघा, हे तेलात केल्यामुळे सुटसुटीत झालेले आहेत आणि हे एखादे कुठंतरी चिपकलेले आहेत. तर हे बघा, असे सुट्टे करून ठेवायचे केळ्याचे चिप्स. एक एक असं सेपरेट करायचा आणि तळून घ्यायचे. हे काढून घेते. उरलेले हे चिप्स मी असेच तळून घेते पटापट. तर व्हिडिओ आवडला चिप्सचा तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. रुपाली पाककलेला बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल, माझे केळ्याचे चिप्स बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चिप्स अगदी साध्या सोप्या पद्धतीत होतात आणि विकतच्यापेक्षा घरचं कधीही चांगलंच लागतं. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.